रामराम मंडळी, जय शिवराय. तर आजचा दिवस होता शिवजयंतीचा, त्यामुळे सकाळीच मावळ्यांचा पोशाख घालून आम्ही तयार झालो. गंध वगैरे लावला आणि थोडेफार फोटो काढले आणि नंतर आम्ही राजवाड्याकडे गेलो. राजवाड्याकडे गेल्यावर तिथून महाराजांची पालखी घेऊन आम्ही महादरवाजाकडे निघलो. खरं सांगतो मित्रांनो, धन्य झाले आमचे जीवन, कारण आम्ही महाराजांच्या पालखीची भोई झालो. कारण महाराजांच्या पालखीला खांदा देणं म्हणजे जीवनाचं सोनं झाल्यासारखंच आहे. महादरवाजाचे प्रवेशद्वार रायगड परिवाराने इतके मस्त सजवले होते की पाहूनच मन प्रसन्न झालं. मुख्य दरवाजाजवळ पोहोचल्यावर महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. नंतर ढोल ताशांच्या गजरात पूर्ण सुधागड किल्ला दुमदुमला. या मावळ्यांनी म्हणलेल्या महाराजांच्या गारदेमुळे अंगावर एक प्रकारचा काटा झाला आणि आम्ही या सुवर्ण क्षणाचे भागीदार झालो. ढोल ताशाच्या गजरेत सर्व शिवभक्तांनी जल्लोष व्यक्त केला आणि ही शिवजयंती पार पडली. नंतर पालखी घेऊन आम्ही भोराई देवीच्या मंदिरात आलो. देवीचे दर्शन घेतले, तिथली रांगोळी पाहिली, बाहेर चाललेला शिवतांडव पाहिला आणि नंतर मावळ्यांच्या पोशाखामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. महाप्रसादाचा आनंद घेऊन आम्ही गड उतार करायला चालू केले. त्या दिवशी ऊन खूप असल्यामुळे सगळ्यांनी तोंडाला असं बांधलं होतं. गडावरील कांद्या बटाट्याचे ओझे घेऊन गड उतार पूर्ण केला आणि सुधागडची 2026ची मोहीम इथेच संपली. धन्यवाद.